वर्षा निवासस्थानी भाजप आमदारांची डिनर डिप्लोमसी। मुख्यमंत्र्यांनी भाजप आमदारांशी साधला संवाद। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सक्रिय राहावं, महायुतीत वाद होईल अशी वक्तव्य टाळण्याच्या सूचना। बबनराव लोणीकरांच्या वक्तव्यावरून विधानसभेत गदारोळ। लोणीकरांनी शेतकऱ्यांची माफी मागावी विरोधकांची मागणी, तर विरोधक केवळ राजकारण करत असल्याचा लोणीकरांचा आरोप। बेकायदेशीररित्या चालवल्या जाणाऱ्या रॅपिडो बाईक चालकांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा दणका। राज्य शासनानं कोणत्याही बाईक ॲपला अद्याप अधिकृत परवानगी दिली नसल्याचं स्पष्ट। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सतीश सालियन यांच्या याचिकेवर 2 आठवड्यात उत्तर द्या, हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश। तर आदित्य ठाकरेंनी दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिका फेटाळून लावण्याची सतीश सालियन यांची मागणी। अनिल परबांनी विधान परिषदेमध्ये आपली चक्क लिंबू मिरची विधान परिषदेत आणून परबांनी गोगावलेंना डिवचलं। पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंनी अघोरी पूजा केल्याचा केला आरोप। यंदाच्या आषाढी वारीमध्ये अर्बन नक्षलींचा शिरकाव झाला, त्यांना तात्काळ रोखायला हवं, शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांचा खळबळजनक आरोप। बबनराव लोणीकरांना विधानसभेच्या कामकाजात सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागावी, अन्यथा आम्ही हे समजू की सरकार त्यांना पाठीशी घालतंय, आमदार आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे काही झालं तरी राज ठाकरेंना पक्षात स्थान देणार नाहीत, राज ठाकरे पक्षात आल्यास उद्धव यांचं अस्तित्व संपेल, भाजप खासदार नारायण राणेंचं भाकीत। मनीषा कायंदे यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। लाडक्या भावांची गोष्ट अनुभवायला नक्की या, मनसे नेते सचिन मोरे यांची फेसबुक पोस्ट, खास पोस्ट करत विजयी मेळाव्यात येण्याचं आवाहन। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।